बापरे किती मोठी म्याव आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. तर आता बघा सकाळचे वाजलेत 11 आणि मी करायला चाललेली आहे स्वयंपाक. आणि काय करायला चालली ते मी तुम्हाला सांगते. तर ना आज ना मी बऱ्याच दिवसांनी ना पत्ताकोबीची भाजी बनवायला चाललेली आहे बरं का. तर तुम्हाला दाखवते, मी तुमच्यासोबत शेअर करते की ही भाजी मी कशी बनवते. इथे बघा तयारी करून ठेवली आहे मी. पत्ताकोबी, सांबार, टोमॅटो, मिरची, हे सगळं असं तयारी करून ठेवलेलं आहे. नाही उघडलं हे. तर हे बघा इथे मी मसाला वाटून ठेवलेला आहे. आता बनवते मी भाजी इथे. तर बघा त्या दिवशी तेल उडलं होतं ना, त्याच्यामुळे नाही का ऋतुजा नाही का शूट करायला घाबरते. पण माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे ना, पण म्हटलं आता ऋतुजाला तू दुरून का होईना पकड आणि झूम कर, म्हणजे शूट घेता येईल. दुरून शूट घेशील, ठीक आहे? हो ठीक आहे. झूम करून घे. हो झूम करून घेते असं. हां झूम करशील, दुरून घे. भीती नाही वाटत आहे ना तुला? नाही. ओके. येस ये गया इसमें. लागलं तर का? अरे बापरे तेवढते बघ कसं कढईच्या बाहेर येते बघ. ओ माय गॉड. भाज्या झाल्या महाग, खूप महाग झाल्या आता खरं सांगते भाज्या. हो ना. फणस खायचं होतं ना त्या दिवशी. हो फणस त्याशी खायचं. मला एक ताई विचारत होती व्हॉट्सअपवरती की ताई नागपूर स्टाईलची फणसची भाजी दाखव. मी नागपुरात आता बनवायला शिकलेली आहे फणस. मी माझ्या पद्धतीने बनवते, तर मी ते आणेल तर तुम्हाला दाखवलं. तर इथे आता मी मिरची घातलेली आहे. मिरची विसरली होती मी हळद टाकते, थोडीशी हळद आणि थोडा धनिया पावडर, थोडासा काळा मसाला, काळा मसाला तेवढं ठीक आहे. आणि तर त्यात आता मिरची पावडर घालायची थोडी, आपल्या टेस्ट वाईज नाही का, जसं तुम्हाला कमी जास्त तिखट हवं आहे. आणि छान परतवायचं आहे आता ह्याला. मिक्स 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 मिक्स. चिरलेली पत्ताकोबी घालते मी. पत्ताकोबी मैंने इथे खिडकी नाही आहे ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. किचनला खिडकी असली तर बरी असते, नाही तर काहीच खरं नाही. आता घालते मी थोडीशी कोथिंबीर आणि नंतर गार्निशिंगसाठी एवढी ठेवली आहे. हो आता सध्या भाजी परतताना बनवताना आपण थोडीशी टाकून घेऊया, ठीक आहे. म्हणजे त्याच्यात चव उतरेल भाजीमध्ये आणि भाजी टेस्टी लागेल. आलू पण टाकलाय. हो ना, तेच तर तुला म्हणलं. दिसलं नाही ना त्याच्यामध्ये बघ. ओ पटॅटो मला खूप आवडते याच्यामध्ये पटॅटो. तयारी कर. तयारी करून घेऊ. कसे हेअर्स केलेत तू, विस्कटलेत है ना. चल. मी कोंब नाही केले. आणि ना ऋतुजाला बघा असे फोडे येत आहे, तर आज ऋतुजाला एक पॅक लावून द्यायचं है ना. चल उठ. मेकअप करू आपण. नाही आपण स्किन केअर करू. स्किन केअर. हां स्किन केअर करायची आहे ऋतुजाची. त्या ऋतुजा स्वतः तर काही करत नाही, सगळं मलाच करावं लागते. हां चल. इथे गेलेली आहे परत ऋतुजा. आता परत इथे ऋतुजा गेली आणि आळशी आहे, करायला नाही बघत आहे. झोपली बघा, आता झोपून गेली ऋतुजा. हो ना, उठायला काही तयार नाही आहे. स्किन केअर कर म्हटल्यानंतर आळशीपणा करत आहे है ना. पहिले मी जेवण करते, मग आपण स्किन केअर करू. आधी जेवण एनर्जी आणायला लागेल. एनर्जी अच्छा जे ओके की माझी ड्रेन झाली, संपली. ओके ओके. बॅटरी लो झाली माझी. बॅटरी लो झाली. आता जरा एनर्जी खाईल मग म्हणेल नाही आता मी आता करत नाही. हां आता मला करायचं नाही आहे. आणि आज मी करीन. मग ड्रॉइंग करायला बसेल, दुसरंच काही करायला बसेल. नाही आज मी पक्का करीन. करणार का? पक्क करणार का? पक्का. ओके ओके 100% शुअर. ठीक आहे.
जेवण करू मग करून देऊ. हा ठीक आहे. पुसून पूर्ण नाक लाल झालं म्हणतो. बापरे. रॅशेस येतात मला. इतका फोडणीचा वास येतो ना आमच्या घरामध्ये, तुम्हाला सांगते. म्हणजे आतापर्यंत जे माझ्या रूम होत्या ना, मी काय करायची की ॲटलिस्ट म्हणजे विंडोवाली घ्यायची किचन, ठीक आहे. पण तसं नाही झालेलं आहे ह्या वेळेला. आणि मग काय होतं आहे, मी फोडणी मारली ना सगळ्या घरात फिरतं आहे. किचनमध्ये तर मोस्टली फिरतं. आणि पंखा कसा मी इथेच लावलेला आहे, किचनमध्ये लावायची काही गरज नाही. त्याच्यामुळे काय होतं, अरे इतका त्रास होतो तुम्हाला काय सांगू. त्या फोडणीचा वासानेच परेशान आहे. नाक व्हायला चालू होतं, असं वाटतं की किती भयंकर सर्दी आहे. म्हटलं चल आपण स्किन केअर करूया. तर करायला तयार नाही. वेळ आहे म्हटलं माझ्याकडे, करायला तयार नाही. ती औषधं वगैरे घेते ना, मेडिसिन वगैरे पण घेते ना ती, तर त्यामुळे पण तिला थोडेसे येतात काय म्हणतात त्याला, बारीक बारीक असे दाणे वगैरे. आणि आधी इतके गोरे होतो आम्ही, इतके गोरे होतो ऋतुजा, कोमल, मी. पण आता ना टॅन झाली स्किन. म्हणजे आता मला बरं नसल्यामुळे मी खूप काळी पडली. मुलं म्हणतात मग मी किती काळी झाली तू. मला तर सगळे म्हणायचे पावडर पण लावायची गरज नाही तुला, कशाला पावडर लावते. जलस करणारे असतात ना आजूबाजूला, खूप नेहमी म्हणायचे किती गोरी दिसते, किती चांगले दिसते. आता हे अवतार झाला आहे माझा, पूर्ण काळी पडून गेली मी. ही दिसते ना ह्याच्या 3 पट गोरी होती मी. आणि मुलं पण होते, मुलं पण झालेत आता काळे. म्हणजे काळे पडले म्हणजे काय, टॅन झाले. आणि आम्ही ना म्हणजे करतच नाही, काही लावत नाही, करत नाही. तेवढं लाल झालं नाक पुसलं तर सांग. हा नॅपकिन म्हणजे सूट नाही होत आहे. तर म्हटलं चला ॲटलिस्ट मी ऋतुजाचं तरी आज स्किन केअर करून देते. आणि टॅन होते ना स्किन आपली, तर त्याच्यासाठी ना म्हणजे करावं लागतं, तुम्हाला डेली करावं लागतं. मग ऋतुजा आळसपणा करते खूपच. म्हटलं कसं आम्ही त्या वयामध्ये ना मी घरगुतीच असं काही ना काही करायची आणि माझी स्किन एकदम चांगली ठेवायची. आणि आता मी करतच नाही. म्हणजे मला ना माझ्या तब्येतीपायी आता हे मी व्हिडिओमध्ये वगैरे येते ना, तर जरा तयारी वगैरे करते ना, तर घरी अशीच बसते. मुलं मग आणि मग काय होतं ना, आपण जसं राहू ना तसे मुलं पण तसेच मग राहतात. म्हणून जरा आपण स्वतःला पण प्रेझेंटेबल ठेवायला पाहिजे. झाली का बघूया. आता माझी भाजी बनवून झालेली आहे बघा. आता मी करायला चाललेली आहे चपात्या, फुलक्या म्हणजे करायला चाललेली आहे. भेटूया आपण थोड्याच वेळात, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कोमलला घेतलं, हे आपल्या दोघींचं ताट आहे. ओके, घ्यायच्या खाली. तू का नाही घेतलं, तुला पण नाहीत ना ठेवता. असं कुशन ठेवून जेव. जेवा मॅडम. कशी बनली आहे भाजी सांग. एक नंबर, मस्त बनली. मस्त आहे. आवडली पिल्लूला माझ्या. खूप आवडली. चला जेवा. तुला आवडली का. मस्त. वाव किती सुंदर आहेत ना ते बघ. बापरे किती मोठी म्याव आहे. किती मोठी. माझं शिडग्या ना तिकडनं. त्यांना बोलव ना. नहीं आई है ना. कौन सी है? ये बाहर के ब्रीड रख हमने पाली थी, मस्ती में आ जाती जल्दी. रिटर्न दे दिया हमने. 11:30. ये 4.5 का है. ऐसे क्यों कर, ठंड लग रही है. ये वाली अभी ठंडा मौसम हो गया. तो आराम से पकड़ पकड़ पकड़. काय नाही करत ना. खालून पकड ना. असं नाही, खालतून पकड, खालतून. असं पकड ना तिला, बेबी पकडते तसं. पकड 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 रे तू. नाही छोड़ देगी. नाही पकड रहा. अरे अशी पकड. पकड. हा बघ असं घे, घे तिला. ह्याच्यानं खेळते ते. थोडं मनोरंजन करता की नाही यांचं काही बिचारा. आम्ही दिवसभर खेळतच राहतो. हा बोर नाही होणार त्यांना. नाही आम्ही बोलून येतो. नाही पण त्यांचे चेहरे नाही आवडत, म्हणजे
तर आमचा बघा इथे प्लॅन बदलला स्किन केअर करण्याचा आणि आम्हाला कॉल आला होता एका ताईचा रूम पाहण्यासाठी, म्हणून नाही का आम्ही रूम पाहण्यासाठी निघून गेलो. आणि मधातच इथे पेट शॉप होतं आणि आज तसाही इंटरनॅशनल कॅट डे आहे, तर आम्ही इथे ना थोडासा टाईम स्पेंड करतो आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.